नमस्कार मित्रांनो, सर्वात महत्त्वाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। महाराष्ट्र शासन आणि सामाजिक न्याय विभागातर्फे पुन्हा एक मेसेज जाहीर करण्यात आलेला आहे। पोर्टलवर तो मेसेज काय आहे याच्याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत। सध्या पोर्टलवर एक महत्त्वाचा मेसेज फ्लॅश होत आहे, ज्यामुळे अनेक युजरना म्हणजे दिव्यांग बांधवांना लॉग इन करायला किंवा फॉर्म भरायला अडचण येऊ शकते। नक्की काय आहे हा मेसेज आणि पोर्टल कधी सुरू होणार हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, शासन अधिकृत वेबसाईटवर एक नोटीस जाहीर करण्यात आलेली आहे, म्हणजे एक मेसेज देण्यात आलेला आहे। हे आपण बघूया या मेसेजमध्ये काय दिलेलं आहे। तर या मेसेजमध्ये डीबीटी प्रणालीद्वारे 15 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 16 मे 2026 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत एक विशेष काम सुरू राहणार आहे। आता काय आहे तर आपण जाणून घेऊया। तर या दिव्यांग लाभार्थ्यांची लाभ वितरणाची कार्यवाही चालू झालेली आहे, सुरुवात झालेली आहे मित्रांनो। आज सकाळी 9 वाजेपर्यंत ही कार्यवाही चालू राहणार आहे। सर्वात महत्त्वाचे म्हणजे या कामामुळे या ठराविक वेळेत पोर्टल पूर्णपणे निष्क्रिय राहणार आहे, म्हणजे जर तुम्ही लॉग इन करू शकणार नाही किंवा इतर कोणतेही काम करू शकणार नाही। दिव्यांग बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे त्यांचे पैसे वाटप, पेन्शन वाटप ही प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि आज सकाळी 9 वाजेपर्यंत ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आलेले नाही, ज्यांना पेन्शन मिळालेली नाही, त्यांच्या खात्यात हे पैसे जमा होण्याची प्रक्रिया ही सुरू झालेली आहे। तुमचा फॉर्म भरायचा असेल किंवा स्टेटस चेक करायचं असेल किंवा इतर कुठलेही काम करायचं असेल तर 16 मे रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत वाट बघा। 9 वाजल्यानंतर ही प्रक्रिया पूर्णपणे चालू होणार आहे। पोर्टल नेहमीसारखे व्यवस्थित सुरू होणार आहे, त्यामुळे काळजी करण्याची किंवा घाबरून जाण्याची अजिबात गरज नाही मित्रांनो। शासन निर्णय हा दिव्यांग बांधव चे थकीत किंवा नवीन लाभ लवकरात लवकर मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे, जी की खूप महत्त्वाची आणि आनंदाची गोष्ट आहे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला कमेंट करून सांगा। ही अपडेट तुमच्या इतर मित्रांपर्यंत